Hi students, good morning. Today we are going to study part number 8, pair of straight line. शेवटच्या लेक्चरमध्ये 7 पर्यंत आपण होमोजिनियस इक्वेशन, कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन, त्यानंतर एक्सरसाइज 4.1 मध्ये आपण सेपरेट इक्वेशन्स कसे तयार करायचे, कंबाईन इक्वेशन्स कसे तयार करायचे किंवा मग के ची व्हॅल्यू काढायची, एखादी कंडिशन दिलेली असेल आणि के ची व्हॅल्यू कशी काढायची आपण हा पार्ट अभ्यासला. आणि आता आपण पुढे अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन, अँगल बिटवीन द नेक्स्ट पार्ट पाहणार आपण. अँगल बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल्स टू 0. आता तुम्हाला माहित आहे ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल्स टू 0 हे काय रिप्रेझेंट करते, ते हे पेअर ऑफ लाईन रिप्रेझेंट करते. हे पेअर ऑफ लाईन म्हणजे दोन लाईन रिप्रेझेंट करते आणि या दोन्ही लाईन्सची कंडिशन काय असू शकते, या दोन्ही लाईन एक तर परपेंडिक्युलर असू शकतात किंवा मग पॅरल असू शकतात किंवा मग या इंटरसेक्टिंग असू शकतात. मग परपेंडिक्युलर असेल तर मग कंडिशन काय, पॅरल असेल तर कंडिशन काय, आणि या दोघांमध्ये जर एखादा ॲक्यूट अँगल थीटा होत असेल तर कंडिशन काय. तर सगळ्यात सुरुवातीला या दोन लाईन जर इंटरसेक्टिंग असतील तर यामध्ये एखादा अँगल थीटा होईल आणि हा थीटा अँगल टॅन थीटा या फॉर्म्युल्याने रिप्रेझेंट केला जातो. टॅन थीटा इक्वल्स टू 2 h² मायनस AB अपॉन A प्लस B हा फॉर्म्युला आहे तो. आणि हे एक थेरम आपलं मोस्ट टाइम थेरम आहे. नेहमीच महाराष्ट्र बोर्डमध्ये हे थेरम विचारतात. तर नेक्स्ट आपण हे थेरम पाहणार आहोत. पेज नंबर 120, थेरम 4.4. द acute angle theta between the lines represented by the equation ax² plus 2hxy plus by² equals to 0 is given by tan theta equals to mod of 2 h² minus AB upon A plus B. मोस्ट टाइम थेरम आहे. लक्षात इकडे काय करायचं आपल्याला, 11th मध्ये आपण एक फॉर्म्युला अभ्यासला की दोन लाईन्स जर असतील आणि त्यामध्ये अँगल थीटा जर क्रिएट झाला तर तो अँगल काढता येतो आपल्याला. जर आपल्याला याचे स्लोप माहीत असतील, समजा याचे स्लोप m1 m2 आहेत, तर टॅन थीटा इक्वल्स टू m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 इंटू m2 हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात असेल. टॅन थीटा इक्वल्स टू मॉड ऑफ m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 इंटू m2. आता हे जे इक्वेशन आहे ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल्स टू 0, हे यावरून आपल्याला प्रॉडक्ट ऑफ द स्लोप आणि सम ऑफ द स्लोप अशा दोन व्हॅल्यूज मिळू शकतात. म्हणजे यावरून आपल्याला m1 प्लस m2 आणि m1 इंटू m2 अशा दोन व्हॅल्यूज मिळू शकतात या ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल्स टू 0 वरून. पण या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला ह्या व्हॅल्यूज पुटअप करायच्या आहेत. तर आपल्याजवळ ही व्हॅल्यू ऑलरेडी आहे प्रॉडक्ट ऑफ द स्लोपची, पण आपल्याजवळ m1 मायनस m2 नाही आहे. त्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, m1 प्लस m2. आणि लास्ट व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेलं आहे की आपल्याला जर m1 मायनस m2 काढायचं असेल आणि ह्या दोन गोष्टी जर दिल्या असतील तर आपल्याजवळ एक फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला असतो m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू m1 इंटू m2. या फॉर्म्युल्यामध्ये जर सम ऑफ द स्लोप, प्रॉडक्ट ऑफ द स्लोपच्या व्हॅल्यूज पुटअप केल्या, सॉल्व्ह केलं तर बरोबर आपल्याला m1 मायनस m2 मिळतो. हा m1 मायनस m2 आणि प्रॉडक्ट ऑफ द स्लोप मीन्स m1 इंटू m2 या दोन्ही व्हॅल्यू जर आपण इथे पुटअप केल्या आणि सॉल्व्ह केलं तर आपल्याला हा फॉर्म्युला मिळतो. टॅन थीटा इक्वल्स टू मॉड ऑफ 2 h² मायनस AB अपॉन A प्लस B. तर यासाठी आपल्याला आधी स्लोप डिनोट करावा लागतील. पण आपण स्लोप डिनोट करून घेऊ. लेट m1 अँड m2 be the slopes of lines represented by the equation ax² plus 2hxy plus by² equals to 0. हे इक्वेशन दिलेलं आहे. याचे स्लोप घेतले आपण m1 m2. आता या स्लोपमध्ये काय रिलेशन असते, तर m1 प्लस m2 आपल्याला माहित आहे m1 प्लस m2 इक्वल्स टू मायनस 2h अपॉन b हा फॉर्म्युला आहे. आणि m1 इंटू m2 इक्वल्स टू a अपॉन b.
आणि आपल्याला कशाची गरज आहे, आपल्याला m1 मायनस m2 काढायचं आहे. म्हणून मी आधीच देअरफॉर m1 मायनस m2 फॉर्म्युला लिहून घेतो. आपला m1 मायनस m2 इक्वल्स टू m1 प्लस m2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू m1 इंटू m2. हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला या दोन्ही व्हॅल्यूज पुटअप करायच्या. या दोन्ही व्हॅल्यू इथे पुटअप करू आणि सॉल्व करू आपण. -2h अपॉन b ब्रॅकेट स्क्वेअर -4a अपॉन b -4a अपॉन b. सॉल्व करतो याला. निगेटिव्ह नंबरचा नेहमी आपण स्क्वेअर केला तो पॉझिटिव्ह होतो. 2 स्क्वेअर मीन्स 4, h स्क्वेअर मीन्स h स्क्वेअर आणि अपॉन मध्ये b स्क्वेअर -4a अपॉन b -4a अपॉन b. आता हे दोन्ही फ्रॅक्शन आहेत. हे दोन्ही फ्रॅक्शन एक तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व करा किंवा मग मी एक सिंपल मेथड आहे, मी याचे डिनॉमिनेटर सेम करून घेतो. इथे बी स्क्वेअर आहे डिनॉमिनेटर, तर इथे सुद्धा मी बी स्क्वेअर करतो. बी स्क्वेअर करण्यासाठी मला काय करावं लागेल, मी इथे बी ने मल्टिप्लाय इथे बी ने मल्टिप्लाय करतो. म्हणजेच डिनॉमिनेटर आपला 4h स्क्वेअर मायनस 4ab, याचा डिनॉमिनेटर बी स्क्वेअर होऊन जाईल, याचा सुद्धा डिनॉमिनेटर बी स्क्वेअर होते. आता डिनॉमिनेटर जर सेम झाला तर आपल्याला इझिली हे सॉल्व करता येते. डिनॉमिनेटर तोच डिनॉमिनेटर ठेवायचा बी स्क्वेअर आणि न्यूमरेटर 4h स्क्वेअर मायनस 4ab 4h स्क्वेअर मायनस 4ab. काही कॉमन निघतो का पहा. यातून काय कॉमन निघतो तर 4 कॉमन निघतो. यामधून 4 कॉमन निघाला तर ब्रॅकेटमध्ये h स्क्वेअर मायनस ab अपॉन b स्क्वेअर. तर हे कशाची व्हॅल्यू झाली, ही व्हॅल्यू आहे m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअरची व्हॅल्यू. आपल्याला m1 मायनस m2 ची व्हॅल्यू पाहिजे, म्हणून मी स्क्वेअर रूट घेतो. मग याचं स्क्वेअर रूट घेतलं, याचं सुद्धा स्क्वेअर रूट घेतलं, तर इथे प्लस मायनस 2, याचं स्क्वेअर रूट घेतलं 2, याचं स्क्वेअर रूट घेतलं h स्क्वेअर मायनस ab अपॉन b. म्हणजे अशा प्रकारे आपण m1 मायनस m2 ची व्हॅल्यू या फॉर्म्युल्यावरून फाइंड आउट केली. आता आपलं एकच काम आहे, हा फॉर्म्युला कन्सिडर करणे आणि ही व्हॅल्यू m1 मायनस m2 आणि m1 इंटू m2 ची व्हॅल्यू इथे पुटअप करून एक्झाम्पल सॉल्व करणे. मग लेट थीटा बी द acute angle between the lines. acute angle between the lines. फॉर्म्युला कोणता आपला, tan theta equals to mod of m1 minus m2 upon 1 plus m1 into m2. चला m1 मायनस m2 ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करून ठेवलेली आहे, ती या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करू. tan theta equals to m1 मायनस m2 ची व्हॅल्यू काय काढली आपण, प्लस मायनस 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन b आणि डिनॉमिनेटर मध्ये 1 प्लस m1 इंटू m2 ची व्हॅल्यू a अपॉन b. चला आता tan थीटा इक्वल्स टू प्लस मायनस 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन b. क्रॉस मल्टिप्लाय करा. इथे जर क्रॉस मल्टिप्लाय केलं, या b ने 1 ला मल्टिप्लाय केलं तर इथे b प्लस a अपॉन b होईल. म्हणजेच आपण a प्लस b अपॉन b लिहू शकतो. हा b गेट कॅन्सल्ड. देअरफॉर tan थीटा इक्वल्स टू mod of प्लस मायनस 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b. आता मॉडमध्ये प्लस असो मायनस असो प्लसच होणार आहे, म्हणून फॉर्म्युला काय होणार आपला, 2 अंडर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन a प्लस b, वेअर a प्लस b नॉट इक्वल्स टू 0. ही कंडिशन द्यावं लागेल. a प्लस बी नॉट इक्वल्स टू 0, 0 झाला तर इन्फिनिटी होऊन जाईल. म्हणून a प्लस बी नॉट इक्वल्स टू 0. दिस इज द main formula here. Tan theta equals to mod of 2 under root h square minus ab upon a plus b. ax square plus 2hxy plus by square equals to 0.
या इक्वेशनने ज्या दोन लाईन रिप्रेझेंट केलेल्या आहेत त्यामधील जर अँगल काढायचा असेल तर आपण तो या फॉर्म्युल्याने काढू शकतो. tan थिटा इक्वल्स टू मॉड ऑफ 2 अंडर रूट ए स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यानं आपण तो अँगल काढू शकतो. या इक्वेशनने दोन लाईन रिप्रेझेंट केलेल्या असतील आणि त्यामधला अँगल थिटा जर असेल तर आपण या फॉर्म्युल्याने तो अँगल काढू शकतो. जर याच लाईन पॅरल असतील तर या दोन्ही लाईन पॅरल दिलेल्या असतील. या दोन लाईन जशा इंटरसेक्टिंग आहेत. आता या दोन लाईन कोणत्याही दोन लाईनमध्ये काय कंडिशन होऊ शकते, एक तर त्या परपेंडिक्युलर राहतील, एक तर पॅरल राहतील किंवा मग इंटरसेक्टिंग राहतील. इंटरसेक्टिंग राहिला म्हणजे अँगल थिटा क्रिएट झाला. tan थिटा इक्वल्स टू हा फॉर्म्युला यूज करायचा आणि अँगल काढायचा. पण त्या दोन लाईन्स जर पॅरल असतील तर मग काय, या दोन लाईन्स पॅरल आहेत. आता पॅरलची कंडिशन माहीत आहे. याचा जर स्लोप आपल्याला m1 आणि m2 असे दोन स्लोप दिलेले असतील तर पॅरलच असतील लाईन तर त्या दोघांचे स्लोप कसे असतात, त्या दोघांचे स्लोप इक्वल असतात. लाईन्स जर पॅरल असतील तर दोघांचे स्लोप कसे असतात, इक्वल असतात. आणि दोघांचे स्लोप जर इक्वल असतील m1 मायनस m2 m1 इक्वल्स टू m2 असं जर असेल तर आपण m1 मायनस m2 इक्वल्स टू 0 लिहू शकतो. m1 मायनस m2 मागचा जो थेरम पाहिला त्यामध्ये ही टर्म मिळाली आपल्याला m1 मायनस m2. ही पूर्ण टर्म मी घेतो आणि इथे पुटअप करतो. प्लस मायनस 2 अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी इक्वल्स टू 0 हा बी तिकडे येऊन जर गेलो तर मला 2 अंडर रूट एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल्स टू 0 मिळणार. हा 2 जर तिकडे आला हा सुद्धा 0 होऊन जाईल. आणि स्क्वेअरिंग जर केलं आपण प्लस मायनस निघून जाईल. स्क्वेअरिंग जर केलं दोन्ही साईडचं तर आपल्याला इथे एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल्स टू 0 ही टर्म मिळेल. म्हणजे जर लाईन्स पॅरल असतील, या इक्वेशनने रिप्रेझेंट केलेल्या लाईन्स जर पॅरल असतील तर आपण एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल्स टू 0 ही कंडिशन डोक्यात फिट करून ठेवा. ही कंडिशन येईल जेव्हा लाईन्स पॅरल असतील या इक्वेशनने रिप्रेझेंट केलेल्या. आणि दुसरं, लाईन्स जर परपेंडिक्युलर असतील तर आपल्याला माहित आहे m1 जर स्लोप दिला असेल, या लाईनचा स्लोप m2 आहे. जर लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर m1 इंटू m2 इक्वल्स टू -1 ही कंडिशन असते परपेंडिक्युलर लाईन्समध्ये. आणि आपल्याला प्रॉडक्ट ऑफ द स्लोप माहित आहे. प्रॉडक्ट ऑफ द स्लोप काय असतो फॉर्म्युला, a अपॉन बी इक्वल्स टू -1. प्रॉडक्ट ऑफ द स्लोपचा फॉर्म्युला इथे पुटअप केला, ॲज इट इज हे इक्वेशन लिहिलं. यामध्ये इथं व्हॅल्यूज पुटअप केली. a इक्वल्स टू देअरफॉर -b, देअरफॉर a प्लस b इक्वल्स टू 0 इज द कंडिशन दॅट द लाईन्स आर परपेंडिक्युलर and these lines are represented by the equation ax square plus 2hxy plus by square equals to 0. तर अशा प्रकारे लाईन्स इंटरसेक्टिंग असेल तर हा फॉर्म्युला यूज करायचा. लाईन्स पॅरल असतील तर हा फॉर्म्युला यूज करायचा, ही कंडिशन यूज करायची. लाईन्स परपेंडिक्युलर दिलेल्या असतील तर ही कंडिशन यूज करायची. तर यावरचे आपण एक्सरसाइज 4.2 मध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. एक्सरसाइज 4.2 शो दॅट, क्वेश्चन नंबर फर्स्ट, शो दॅट the lines represented by 3x square minus 4xy minus 3y square equals to 0 are perpendicular to each other. आता सांगितलं की हे इक्वेशन म्हणजेच कोणतं इक्वेशन, तर हे इक्वेशन म्हणजेच ax square plus 2hxy plus by square equals to 0 इक्वेशन. आता या इक्वेशन्सच्या दोन्ही लाईन, या इक्वेशनने रिप्रेझेंट केलेल्या दोन लाईन जर परपेंडिक्युलर असेल तर कंडिशन यूज कोणती करायची, तर a प्लस बी इक्वल्स टू 0. परपेंडिक्युलर असेल तर ही कंडिशन आधीच पाहिला आपण. सोल्युशनमध्ये गिव्हन इक्वेशन लिहून टाकतो मी. गिव्हन इक्वेशन 3x स्क्वेअर मायनस 4xy मायनस 3y स्क्वेअर इक्वल्स टू 0 हे गिव्हन इक्वेशन आहे. याला कम्पेअर करायचं. comparing with ax square plus 2hxy plus by square equals to 0 सोबत कम्पेअर करायचं. कम्पेअर केल्यानंतर आपल्याला हे बघा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट a आहे इथे आणि इथे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 3 आहे, म्हणून a इक्वल्स टू 3. एक्स वायचा कोएफिशियंट इथे 2h आणि एक्स वायचा इथे कोएफिशियंट आहे -4 नाही -4.
वाय स्क्वेअरचं कोएफिशियंट बी आहे आणि इथे वाय स्क्वेअरचं कोएफिशियंट -3 ते ह्या सर्व व्हॅल्यूज काढून घ्यायच्या, ए, एच आणि बीच्या व्हॅल्यूज काढायच्या. आपल्याला कंडिशन काय आहे, सिन्स लाइन्स आर परपेंडिकुलर, देअरफॉर ए प्लस बी इक्वल्स टू, आपल्याला 0 आणायचा आहे, लाइन्स आर परपेंडिकुलर. आपल्याला काय प्रूव्ह काय करायचं, आपल्याला लाइन्स ह्या परपेंडिकुलर दाखवायच्या, म्हणून दिलेलं नाही आपल्याला लाइन्स ह्या परपेंडिकुलर दाखवायच्या. म्हणजे ॲज ए प्लस बी इक्वल्स टू, आता एची व्हॅल्यू पुटअप करतो मी. एची व्हॅल्यू किती आहे, एची व्हॅल्यू 3, बीची व्हॅल्यू -3 इक्वल्स टू 0. ए प्लस बी इक्वल्स टू जर 0 मिळालं, देअरफॉर द गिव्हन लाइन्स represented by given equation are perpendicular to each other. अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलं. क्वेश्चन नंबर 4, शो दॅट लाइन्स रिप्रेझेंटेड बाय x² plus 6xy plus 9y² equals to 0 are coincident म्हणजेच पॅरल. पॅरलची कंडिशन काय आपली पॅरलची कंडिशन आहे h² minus ab equals to 0. ही कंडिशन सॅटिस्फाय जर केली आपण, तर या दोन्ही लाईन्स रिप्रेझेंटेड केलेल्या इक्वेशनने त्या कशा होऊन जातील, पॅरल होऊन जातील. आपल्याला गिव्हन इक्वेशन काय दिलेलं, तर गिव्हन इक्वेशन आपलं x² plus 6xy प्लस 9y² इक्वल्स टू 0. तर तोच फॉर्मॅट आपला, इक्वेशन लिहून घेतलं, याच्यासोबत कम्पेअर जर केलं तर मला एची व्हॅल्यू 1, 6 आणि बीची व्हॅल्यू मिळणार आहे 9. म्हणजेच देअरफॉर एच इक्वल्स टू 3. 2 जर इकडे घेऊन गेलो आपण, तर एच इक्वल्स टू काय मिळणार, 3 मिळणार. आता कंडिशन काय आपली कंडिशन आहे h² minus ab. इकडला पार्ट आपल्याला कन्सिडर करावा लागेल. या पार्टमध्ये व्हॅल्यूज पुटअप करा आणि सॉल्व करा. एचची व्हॅल्यू 3² मायनस एची व्हॅल्यू 1, बीची व्हॅल्यू 9. देअरफॉर 9 minus 9 इक्वल्स टू 0. देअरफॉर h² minus ab जर 0 येत असेल, तर या इक्वेशनने रिप्रेझेंटेड केलेल्या लाइन्स कशा आहेत, पॅरल आहेत. देअरफॉर लाइन्स रिप्रेझेंटेड बाय द गिव्हन इक्वेशन आर कोइन्सिडंट. नोट करून घ्या. एक्सरसाइज 4.2 पॉइंट के. आता के ची व्हॅल्यू काढायची आहे. इफ द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन आर परपेंडिक्युलर टू इच अदर. लाइन्स परपेंडिक्युलर दिलेल्या आहे, म्हणजेच आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, ए प्लस बी इक्वल्स टू 0 हे दिलेलं आहे. मागच्या 2 एक्झाम्पलमध्ये ए प्लस बी इक्वल्स टू आपल्याला काढायचं होतं, ए प्लस बीची व्हॅल्यू 0 काढायची होती, पण इथे दिलेलं आपल्याला. म्हणून सगळ्यात सुरुवातीला सोल्युशनमध्ये आपण इक्वेशन लिहून घेऊ. गिव्हन इक्वेशन आपल्याला केची व्हॅल्यू काढायची. गिव्हन इक्वेशन kx² प्लस 4xy मायनस 4y² इक्वल्स टू 0 हे गिव्हन इक्वेशन दिलेलं आहे. याला कम्पेअर करू आपण. कम्पेअरिंग विथ प्रोसिजर तीच राहणार. कम्पेअरिंग विथ ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल्स टू 0. याच्यासोबत जर कम्पेअर केलं तर a ची व्हॅल्यू k मिळते, या x² ची कोएफिशियंट, 2h ची व्हॅल्यू 4 आणि b ची व्हॅल्यू -4. आता कंडिशन ही दिलेली आहे, लाइन्स परपेंडिक्युलर आहेत दिलेल्या, मग लिहायचं सेन्स लाइन्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. लाइन्स जर परपेंडिक्युलर असेल तर कंडिशन काय आहेत, ए प्लस बी इक्वल्स टू 0. यामध्ये व्हॅल्यूज पुटअप करा. ए ची व्हॅल्यू पुटअप करतो मी, बी ची व्हॅल्यू किती आहे, -4 इक्वल्स टू 0. देअरफॉर के इक्वल्स टू 4. अशा प्रकारे आपण परपेंडिक्युलर किंवा कोइन्सिडंट असं जर दिलेलं असेल, अशा पद्धतीनं आपण के ची व्हॅल्यू काढू शकतो.